मंडळी नमस्कार. आज फ्रायडे आहे आणि ह्या विकेंडला आपण थोड्या लॉंग रूटच्या ट्रिपला चाललोय. तर आज आपण चाललो आहे डायरेक्ट कोल्हापूरला. आता सध्या मी आपल्या बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला आहे आणि इथून आपण ही आता बेलापूरची ट्रेन पकडून आधी मी इथून बेलापूर जाणार आहे. मग नेरूळ जावं लागेल आणि मग नेरूळवरून आपला LPच्या बस स्टॉपला जाऊन तिथून आपल्याला कोल्हापूरची बस पकडायची. आजचा प्रवास आपला बसचा आहे. सो लेट्स गो एन्जॉय द विकेंड. जाऊया आपण कोल्हापूरला. हो, आता आम्ही आलोय LPला. आता LP वरून आपल्याला बस पकडायची आहे, कोल्हापूरला जाणार आहे. ॲक्च्युली बसचा टायमिंग आहे 9चा, पण आम्ही लवकरच 8:45ला तिथे LPला पोहोचलोय. बघूया आता मेन बस किती वाजता येते. सध्या 8:45 झालेत. सो चला बघूया. कोणताही सीझन नसताना सुद्धा LPच्या बस स्टॉपला एवढी गर्दी होती. बोललं ना दिवाळी ना दसरा तरी सुद्धा एवढी गर्दी. आजकाल खूप फिरायला लागलेत लोक. लिटरली काय 10:30 वाजलेत. 9:06चा माझा टायमिंग होता. अजून पण बस काय आलेली नाहीये आणि मला टायमिंग होता 9:06चा. मी त्या हिशोबाने लवकर येऊन बसलेलो आणि मी तर उलटा 9च्या आधीच 8:45लाच येऊन थांबलेलो आणि आता ऑलमोस्ट 10:30 वाजून गेल्यात. बट अजून पण बस तर काय आली नाही. मी इथे LPलाच वाट बघतोय आपले. मी तर इकडं थांबून दमली आणि मग आता फायनली इथे 1-1.5 तास लेट झाली ना. 1-1.5 तास लेट झाली आणि मग आता आमची बस आली आणि आम्ही आता आपल्या बसमध्ये आपलं स्लीपर तिकीट बुकिंग केलेलं. आता हा स्लीपर कोच आहे आणि इकडे आता आम्ही येऊन बसलोय. सो लेट्स गो टू कोल्हापूर. जाऊया आपण आता. फ्रायडे सॅटर्डे बोललं का रस्त्यावर ट्रॅफिक असणार हे तर 100% आहेच. तरी मला वाटलेलं आज पण अशीच हालत असणार आहे. आता सध्या मी जस्ट खोपोली क्रॉस केलंय फक्त आणि हा एक्सप्रेस हायवे पुढे फुल भरलेला दिसतोय. सरळ आता किती लेट होतोय काय माहित सकाळी. तो फायनली रात्री 9:30ला निघलोय. 9:30 10:30ला LPवरून निघलेलो. आता 7:30 वाजता आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय. ह्या बसने आलो आम्ही. तो खूप टाइम लागलाय. टायमिंग होता 4:30चा. आता आम्ही 7:30 वाजता इथे पोहोचलोय कोल्हापूर स्टँडला. तर इथून पुढे जाऊया आपण देवीला. आधी फ्रेश व्हायसाठी एखाद्या हॉटेलला जावं लागेल. मस्त फ्रेश होऊया. कोल्हापूर स्टेशनवरून बस डेपोवरून रिक्षा गेली. आता त्या रिक्षाने आम्ही आता महालक्ष्मी मंदिरात चाललोय. त्याच्या आधी आंघोळ करायसाठी कुठेतरी जावं लागेल. ते आम्हाला सोडतील. आता कोल्हापूरला आल्यावर मी सुद्धा तुम्हाला हेच रिकमेंडेड करेल की ते आहे अंबा भवन भक्तनिवास धर्मशाळा. इथे मस्त आता आंघोळीची वगैरे चांगली सोय आणि आम्ही दोघे इथे आंघोळ करून फ्रेश होऊन आता रेडी होऊन निघालो. हे बघा, हे माझ्या मागे आहे इथे भक्तनिवास म्हणून. तर इथे आंघोळीची वगैरे मस्त सोय आहे. आम्ही इथे आंघोळ करून फ्रेश आलो आणि आता चेंज करून आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने. इकडून सरळ आपल्याला ह्या मंदिरात जायचंय रस्ता. हा सरळ रस्ता जातो मंदिराकडे. सो चला जाऊया आता मंदिराकडे. आता मंदिराजवळ पोहोचलोच आहे. हे बघा, हे समोर इथे मंदिर आहे. आपल्या एंट्रन्स इथून आहे. बट काय ना रात्रभर ट्रॅव्हल करून जरा भूक लागली म्हणून आधी आम्ही इथे एक साईड डोसा आहे इथे नाश्ता करायला आलोय. थोडा आधी नाश्ता करूया कारण आज शनिवार आहे, गर्दी असू शकते. तर एकदा आतमध्ये गेल्यावर बाहेर यायला किती टाइम लागेल सांगू नाही शकत. 2-3 तास लागले तर त्यामुळे आपलं आधी पेटपूजा पण करून जायला पाहिजे. सो इथे मस्त गरम गरम आम्ही डोसा घेतोय. बनवतायत मस्त मसाला डोसा. असा गरम गरम मसाला डोसा आपला आलेला आहे. चला टेस्ट करूया डोसा. बघा खाऊन कसा आहे. अँड फायनली आम्ही आलो आतमध्ये मंदिरात. हे आहे आपलं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर. पण आता गर्दी तिथे खूप असणार आहे. इथे खालीच क्राऊड बघून समजतंय की फुल लांबून लाईन लागलेली आहे. आता बघू आम्हाला टोटल किती वेळ लागतोय. बट मंदिर खूपच भारी असतं इथे. बघा इथे गर्दी आता किती लांब जावं लागतंय काय माहिती. अजून खूपच लाईन आहे. मी आता लाईनीत आलोय. तिकडून मगाशी दाखवलेली तेव्हापासून पुढे अजून एवढी लाईन आहे इकडे. हे वाढत इकडे जाऊ शकते अजून. आणि आता इथून अजून आपल्याला आतमध्ये पूर्ण जे मगाशी दाखवलं तेवढं क्रॉस करायचे. इथून आतमध्ये जाऊ किती टाइम लागतोय. आणि आता आम्ही इकडे आलोय लाईनीत पुढे. आतापर्यंत 25 मिनिटं लाईनीत राहून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. हे आपण मंदिरात मस्त असं इथून मंदिराचं शिखर दिसतंय आणि ही लाईन अजून खाली अशी पूर्ण आपल्याला अजून क्रॉस करायची आहे. तासाच्या लाईन नंतर आम्ही आता या एंट्रन्सपर्यंत आलोय. 1 तास झाला लाईनीत आहेत आणि आत्ताशी आम्ही इथून आतमध्ये जाणार आहे. मागे लाईन बघा. तर जवळपास 1 ते 1.25 तास लाईनमध्ये उभा राहून आत्ताशा आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला आहे.
खूप गर्दी आहे आतमध्ये, बट जसं मंदिरात प्रवेश केला ना, हे मंदिर पाहून खूपच भारी वाटलं. एकदम जुन्या काळातलं असं दगडी मजबूत बांधकामाचं हे मंदिर आहे आपल्या महालक्ष्मीचं. खूपच भारी हे आतमध्ये स्ट्रक्चर आहे. आतमध्ये जाण्याच्या आधीच मंदिराच्या या कॅमेऱ्याच्या सिस्टीमने देवीचं दर्शन आमचं इथे झालं होतं. खूपच भारी वाटलं. हे देवीचं दर्शन इथूनच आमचं झालेलं. अजून थोडीशी लाईन बाकी होती आम्हाला पूर्णपणे दर्शनाला जाण्यासाठी. तोपर्यंत आपलं मंदिर मी बघत बसलेलो. खूप भारी असे सगळं बांधकाम मला आवडलेलं. आणि जवळपास 1.5 तासाच्या वेळेनंतर आता आम्ही या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलोय. इथून लेफ्ट मारून आतमध्ये आपल्याला डायरेक्ट सरळ देवीचं दर्शन होणार आहे. 1.5 तास झाले आम्हाला लाईनीत उभा राहून. आम्ही 1.5 तासात दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि इथे थोडा फोटो काढायला थांबलोय. इथून पूर्ण मंदिर दिसतं आपल्याला. मस्त इथं फोटो काढलेत आम्ही. खूप भारी असं आहे मंदिराचे पूर्ण सगळं दिसतं. इथे नवीन बांधकाम चालू असल्यामुळे थोडं झाकवलंय, नाहीतर खूप भारी दिसतं सगळं. आम्ही आता कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता इथून आम्ही ज्योतिबाला जाण्यासाठी बस पकडायला आलोय परत. आता इथून आम्ही जाणार आहे ज्योतिबा, पण बसची वाट बघतोय. इथे बाहेर येऊन आम्ही बस स्टॉपला थांबलो. अजून काय ज्योतिबाची बस नाही भेटली आम्हाला. अर्धा पाऊण तास लाईनीत थांबून सुद्धा बसचा काय पत्त्याच नव्हता. मग काय बाजूला इको टॅक्सीवाले उभाच होते. सो कंटाळून आता फायनली मी ते इको टॅक्सीने जायचं ठरवलं, शेअरिंगने. बोलत चला जाऊया. हे 50 रुपये घेणार पर पर्सन इथून, म्हणजे महालक्ष्मीपासून ज्योतिबापर्यंतचे. आणि असंही कधी कधी असा सुद्धा एखादा प्रवास करायलाच पाहिजे. गावाकडं वगैरे आल्यावर एखादा असं आपली इको टॅक्सी, टमटम ह्यांनी पण प्रवासाचा अनुभव घेतला पाहिजे आपण. त्यामुळे मी मग ह्याने जाऊया पहिलं. आता आलोय ज्योतिबाला. बसची वाट बघण्यापेक्षा मी तिथून शेअरिंग ऑटो आपली टॅक्सी केली आणि टॅक्सीने आम्ही आता ज्योतिबाला पोहोचलो. तर तुम्ही बघू शकता आपण आलोय ज्योतिबाला. मला आता घेऊया ज्योतिबा. तर लगेच ज्योतिबाचं दर्शन आमचं घेऊन झालेलं. जास्त टाइम नाही लागला. इथे बाहेरून थोडेसे फोटो काढायला थांबलेलो आणि आता आपला परतीचा प्रवास चालू करायचा आहे. परत कोल्हापूर बस डेपोला जाऊन मुंबईला रिटर्न निघणार आहे आम्ही. तर आता मग बाय बाय. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.